वहिनी ते म्हणतात तर आपण निघूया इथून प्लीज. अहो पण हा राजवीर सरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. जर इन्स्पेक्टर साहेब काय म्हणतात हे महत्वाचं आहे तर मला काय वाटतं ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. पण वहिनी ते त्यांचं अजिबात नाही. जोपर्यंत मला राजवीर सरांबद्दल काही माहिती कळत नाही तोपर्यंत मी इथून कुठेच जाणार नाही. ठीक आहे, आता तुम्ही ठरवलंच आहे तर मी काय बोलणार. मी थांबतो तुमच्या बरोबर इथे. काय मग पूजा कशी झाली? अहो आबा एकदम बेस्ट झाली. देवदर्शन वगैरे घेतलं तुम्ही? व्यवस्थित. अहो आपल्या मयूने ना मी तुम्हाला सांगतो नशीब काढलंय. काय बाबा? चकुलीचं कौतुक करत होत्या त्या यामिनी मॅडम है ना. अरे वा. अहो देवदर्शन तर छान झालंच. मयूने सगळ्या प्रथाही छान पार पडल्या. जावळी बापूने एवढी छान सोय केली होती ना आमची. चला म्हणजे आता मयूची काळजी करण्याची गरज नाही आपल्याला. मी आता तेच बोलणार होतो. हो ना. आणि भाऊचे आणि माझे खूप लाड केले आजीने. हो मनू. हा अगं तिन्ही संध्येची वेळ झाली ना. दिवा लाव देवा पुढे. हो. मयूला कळलं का तुम्ही इथे पोहोचले जर? नाही. कर लवकर, नाहीतर तुम्ही इकडं पूजेच्या गमती जमतीत रामाल आणि ती फुकटची काळजी करत राहील. आणि हे स्वतः लावू नको, आम्हाला पण बोलायचे. ते काय म्हणतात ना, काय ते स्पीकरवर टाकतो. स्पीकरवर टाकतो. ऐका. हा काय ती स्पीकरला ठेव. हा मयू. मयू काय झालं मयू? हा रडायला काय झालंय? हे मयू काय झालंय बाळा? मयू अगं काय झालं रडायला? मयू अगं काय झालं काय? अहो शांत शांत राहा. तिला बोलू द्या. मयू काय झालंय बाळा? आई तुला आठवतंय सकाळी आपण मंदिरात पूजा करत होतो तेव्हा राजवीर सरांना कॉल आला म्हणून ते बाहेर गेले होते. अगं हो. अगं पण जावई बापूंचा फोन आला तेव्हा तू सुद्धा त्यांच्या मागे गेली होतीस ना. हा आणि मग म्हणजे तू त्यांना भेटायला गेली होतीस ना म्हणून मग आम्ही निघालो आजींसोबत. तू भेटले ना राजवीर सर तुला? हा मी परत आले नाही कारण तेव्हापासून आतापर्यंत मला राजवीर सर भेटलेच नाहीये. आता आता तू कुठे आहेस? मी आता पोलीस स्टेशन मध्ये होतो. सकाळपासून आम्ही शोधतोय पण ते काही सापडलेच नाहीये. काय बडबड असं कसं होईल मयू? अगं ए मयू तू काय 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 काळजी करू नको. छोटे मालक नक्की परत येतील. आम्ही येतो पोलीस स्टेशनला. मी येतो. मी आबांना घेऊन येतो. हा मयू नको. नाही आबा भाऊ ऐका तुम्ही खरंच नका येऊ इथे. तुम्ही नका येऊ इकडे. तुम्हाला शपथ आहे माझी. अगं मयू असं काय करते? तुझ्या सोबत कुणी असायला पाहिजे का नको? हा हा आहेत. आर्यन भाऊजी आहेत माझ्यासोबत. आणि मला खात्री आहे राजवीर सर नक्की सापडतील. आता तू काय नाही म्हणते तर काय बोलणार आम्ही? बरं मध्ये मध्ये फोन करत राहा. हा. आणि छोट्या मालकांबद्दल काय पण कळलं तर आम्हाला कळव. हा वाट बघतोय मयू तुझ्या फोनची. कर आठवणीने. कळलं का? ठीक आहे मी कळवेन तुम्हाला. अहो असं आर्यनला फोन करून तू जे काही बोललीस ते त्याने नाही मी ऐकलंय मामा. तू मला आणि मिस मयुरींना मारण्याचा कट रचलास. आणि एवढंच नाही तर आर्यनच्या फोन मध्ये मी तो व्हिडिओही पाहिलाय ज्यामध्ये तू बाबांच्या अंगावर गाडी घालून त्यांचा खून कर. का केलास तू असं मामा? का खून केलास माझ्या बाबांचा? कशी नाकीन निघालीस तू यामिनी सराफ.
यामिनी जरा जास्त विचार करतेस तू. जे झालं ते बरंच झालं. तसंही तो मार्गातला काटाच होता. खरंच तुला असं वाटतं का? हे कोणच ग तू? कमाल आहेस तू. तू स्वतःच स्वतःला ओळखत नाहीस. अगं मी ही तू आहेस. यामिनी सराफ. ही तुझी होणारी अवस्था आहे. ही 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 मी आहे. शी शी नाही नाही नाही. यामिनी सराफ अशी आहे. ही यामिनी सराफ आहे. अजून तशी वेळ आली नाहीये ना, पण लवकरच अशी वेळ येईल. काय असं का बोलतेस तू? कारण परिस्थितीच तशी. तर राजवीर मेलाय म्हटल्यावर सगळी प्रॉपर्टी ट्रस्टला जाणार. मग तू अशीच भिकाऱ्यासारखी रस्त्यावर भीक मागणार. चुप मूर्ख. असं कसं शक्य? असं शक्य नाहीये. नाही, जर राजवीर सराफ सारख्या चांगल्या माणसाचं खून होऊ शकतं तर या जगात काही होऊ शकतं. पण यामिनी, तू राजवीरला मारायला नको होतीस. तू मूर्ख आहेस म्हणून असं बोलतीयस. त्याला माझ्याबद्दल सगळं कळलं होतं. मी त्याच्या बापाला मारलंय, त्याच्यावर हल्ले केलेत. प्रचंड चिडला होता तो. मी जे केलं ते बरोबर केलं. मला पोलिसात देण्याची भाषा करत होता. मग जायचं होतं ना. अगं डोक्यात पडलीस का तू? मी जेलमध्ये गेले असते तर माझा सगळा खेळ संपला असता. अजिबात नाही. तुला वेळ मिळाला असता. कायदेशीर लढाई सुरू असताना तू त्याच्या बाबतीत अनेक बेकायदेशीर गोष्ट करू शकत होतीस. अगं बाकी सगळं जाऊ दे, तिची प्रॉपर्टी तुझ्या नावावर झाली असती. पण तुझं असं झालंय ना यामिनी. तेलही गेलं, तूपही गेलं. आता रस्त्यावर भिका मागाव्या लागणार आहेत तुला. यामिनी सराफ आता यामिनी सराफ नाही, भिकारी यामिनी होणार. नाही, भिकारी यामिनी. ए दादा, ए दादा, ए दादा खायला दे ना दादा. ए ताई दे ना. 4 दिवस झाले काही खाल्लं नाही, उपाशी. ए दादा, ए ताई दे ना ताई. नाही, गप गप गप. कुणी माझ्यासमोर भीक मागायचं नाही. कुणी माझ्यासमोर भीक मागायचं नाही. गप. यामिनी तू मला परत गरिबी नाही पाहिजे. मला रस्त्यावर नाही यायचं. यामिनी, आजच्या आज वकिलांशी बोलून तुला यावर तोडगा काढायला हवा. आजच्या आज हे झालं पाहिजे. इन्स्पेक्टर साहेब, राजवीर सरांबद्दल काही कळलं का? काहीतरी सांगा ना. काही समजलं का त्यांच्याबद्दल? ते कुठे आहे त्याचा तपास लागला का? निदान माझं ऐकून तरी घ्या ना इन्स्पेक्टर साहेब. हो मॅडम, तुमचंच ऐकून घेतोय. आता तुम्ही आम्हाला समजून घ्या. आम्ही ऑलरेडी तपास सुरू केलाय आणि आमचं पथक रवाना झालंय. आणि ज्या ज्या ठिकाणी ते असण्याची शक्यता असेल त्या त्या ठिकाणी आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही जर का एवढं सगळं करताय तर मग अजून का सापडले नाहीत सर? एव्हाना सापडायला हवे
हवे होते ना ते. वहिनी ते शोधतायत ना, आणि तुम्हाला खात्री आहे ना तो सापडेल अशी? मलाही खात्री आहे सापडेल राजवीर. पण कधी? यांना अजून का शोधता येत नाहीये सरांना? कसं आहे ना मॅडम, एखादी व्यक्ती हरवली तर एका रात्री ती सापडते. कधी कधी काही दिवस वाटही पाहावी लागते. तुम्ही एक काम करा, तुम्ही घरी जा आणि आराम करा. अजिबात नाही. राजवीर सर जोपर्यंत परत येत नाही तोपर्यंत मी इथून कुठेच हलणार नाही. हो मॅडम, असं काय करताय? आम्ही तुम्हाला सांगतोय ना, त्यांचा शोध लागला की आम्ही तुम्हाला सांगू. मला जे काही सांगायचं होतं ते तुम्हाला मी सांगितलंय. मी इथून कुठेच हलणार नाही. वहिनी असं हट्टीपणा करू नका प्लीज. माझा प्लीज काही बोलू नका. मी इथेच बसणार आहे, सांगितलं ना तुम्हाला. सर सर आय एम सॉरी, पण मला असं वाटतंय त्या आपल्या कोणाचंच ऐकणार नाहीयेत. आम्ही थोडा वेळ इथे थांबलो तर चालेल का प्लीज? खरं तर अशी परवानगी आम्ही देऊ शकत नाही, पण आता सराफ फॅमिलीशी तुम्ही कनेक्टेड असल्यामुळे मला फार काही बोलता येत नाहीये. ठीक आहे, बसा तुम्ही. थँक्यू सर, थँक्यू. एक्सक्यूज मी. गॅरीचा फोन येतोय, तुम्ही बोलताय का मी बोलू? हॅलो. हॅलो वहिनी, कुठे आहे तुम्ही? पोलीस स्टेशन. अजून पोलीस स्टेशनलाच आहे? आपल्या बरोबद्दल काय समजलं का? नाही, पण मला खात्री आहे राजवीर सर लवकरात लवकर सापडतील. त्यांना काही होणार नाहीये. ते नक्की परत येतील. वहिनी, आपल्याला पण 101% गॅरंटी आहे. पण आपण काय बोलतो, तुम्ही तिकडे बसून तरी काय करणार ना? तुम्ही घरी या ना. नाही, अजिबात नाही. जोपर्यंत राजवीर सर सापडत नाही तोपर्यंत मी इथून कुठेच जाणार नाही. वहिनी मी जरा बोलू का त्याच्याशी प्लीज प्लीज प्लीज? हा गॅरी. हा हा बोल ना. ऐक, मी तुझ्या मयुरी वहिनींबरोबर आहे, त्यामुळे काही काळजी करू नको. ओके? आणि आता कसं आहे, वहिनी घरी नाहीयेत त्यामुळे तू बाकीच्यांकडे लक्ष दे, खास करून आजींकडे. ठीक आहे? हा, आपण ते घरातलं सगळं बघतो, आजीकडे लक्ष देतो, पण तू आपल्या वहिनीकडे लक्ष दे. मी हो, मी आहे, डोंट वरी. ठीक आहे, आता आपण ठेवतो. बाय. हॅलो, इन्स्पेक्टर सुजित दास बोलतोय. काय सांगताय? राजवीर सराफांचं लोकेशन ट्रेस झालंय? बरं ठीक आहे, येतो आम्ही. काय झालं सर, काही कळलंय का? राजवीर सराफ यांच्या सिम कार्ड वरून त्यांचं लोकेशन ट्रेस झालंय. आम्ही तिकडेच जातोय. मी पण येते इन्स्पेक्टर साहेब. सॉरी मॅडम, पण तुम्ही नाही येऊ शकत. का? का नाही येऊ शकत? मी बायको आहे त्यांची. मी पण येणार. मिस्टर आर्यन, सांभाळा यांना. हो. शिंदे, चला. वहिनी 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 लवकर चला. आपण नाही जाऊ शकत. तुम्ही इथे आपण नाही जाऊ शकत. ते त्यांचं काम करतायत, आपण नाही त्यांच्यात जाऊ शकत. ऐका माझं, तुम्ही थांबा. ते काम करतायत ना त्यांचं. मोबाईल तर ऑफ ठेवलाय, मग यांना नक्की कुठलं लोकेशन ट्रेस झालंय? ही मयुरी खूपच हट्टी आहे, हिला इथनं लवकर बाहेर काढायला पाहिजे. तुम्हालाही तेच वाटतंय का? तुम्हालाही तेच वाटतंय ना जे मला वाटतंय? आपले राजवीर सर सापडतील ना? सापडेल ना, नक्की सापडेल. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? आपला ब्रो नक्की सापडणार. आपल्याला फुल गॅरंटी, आपला ब्रो नक्की सापडणार. आपला ब्रो सापडणार. गॅरी, फुल कॉन्फिडन्स. गॅरी, राजवीर आणि मयुरी कुठे?
अरे आजी तू अजून जागी आहेस? नाही म्हणजे तुझी गोळ्या घेऊन झोपण्याची वेळ झाली आहे ना. विषय बदलू नकोस. आजी विषय कुठे बदलतोय? आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे बरं. येणार ना, नक्की येणार. अरे पण अजून का नाही आले? राजवीरला फोन लावते तो लागत नाहीये, मयुरी तिचा फोन उचलत नाहीये. आजी मयुरी वहिनीचं कसं लक्ष असेल ना फोन मध्ये? का मंदिरात आल्यापासून मला का माहित नाही, पण चुकल्यासारखं वाटतंय सारखं. आजी मी काय बोलतो, ऐक ना, तू आता झोपून घे ना, म्हणजे कसं रात्र पण झाली आहे. चुप, अजिबात बोलायचं नाही. मला माहितीये तू काहीतरी लपवतोयस माझ्यापासून. आजी असं काय? गॅरी माझी शपथ आहे, तुला खरं खरं सांग, कुठे आहेत राजवीर आणि मयुरी? मयुरी वहिनी पोलीस स्टेशनला आहे. आपला राजवीर ब्रो बेपत्ता आहे. मंदिरातून बाहेर पडलो तो अजून आलाच नाही. सगळे त्याच काळजीत आहेत आजी. सगळे आपल्या राजवीर ब्रोला शोधतायत आजी. अरे देवा, कुठे गेला? आजी थांब थांब थांब. आबा काही कळलं का राजवीर सरांबद्दल? सापडले का राजवीर सर? हा बाबा बाबा कुठे चाललात? बाबा मी छकुलीकडे चाललोय. अहो नाही अहो तुम्ही छकुली आबा नाही अहो थांबा ना. अहो छकुली संकटात आहे, माझी मुलगी संकटात आहे. हो मला जायला पाहिजे. नाही बाबा ऐका, बाबा ऐका. थांब. मेहरबानी करून तू शांत बस. तू काय काळजी करू नको, छोटे मालक नक्की परत येतील. नाही पण छकुलीला माझी गरज आहे. अहो थांबा ना. ऐक थांबा ना, तुम्ही जाऊ नका. आई अहो तुम्ही शांत व्हा बरं. अहो जावई बापू परत येतील, तुम्ही शांत व्हा. नाही छकुली माझी वाट बघत असेल. बजरंगा मेहरबानी करून तू शांत राहा. पण छकुलीला अरे बाबा बाबा आबा काय म्हणतायत? समजतंय ना तुम्हाला? तुम्ही शांत व्हा. आपली मयू आहे ना, मयू तिच्या डोक्यावर साक्षात देवीचा हात आहे. तिनं कोणाचं पण वाईट केलेलं नाही, कोणी तिचं वाईट करणार नाही. फक्त छोटे मालक परत येईपर्यंत आपल्या सगळ्यांना संयम ठेवण्याची गरज आहे. कळतंय का मी काय म्हणतोय ते? तुम्ही बसा. पाणी घेऊन जा पटकन. पाणी. छकुली शांत. छकुली शांत बस तू. छकुली शांत. वहिनी थोडं पाणी पिऊन घ्या. नाही नको, अहो असं करून कसं चालेल वहिनी? पाणी तरी प्या ना थोडस. मला नकोय. इन्स्पेक्टर साहेब काय झालं? काही कळलं का? नाही अहो पण काहीतरी माहिती मिळाली असेल. नाही पण आमचा तपास सुरू आहे. कमाल आहे तुमची. तुम्ही एकीकडे म्हणता तुमच्या सगळ्या टीम शोधतायत आणि दुसरीकडे तुम्ही म्हणता की मॅडम आम्हाला आमच्या पद्धतीत काम करू द्या. हो पण मी फक्त तुम्हाला विचारत होते त्यांच्याबद्दल तुम्हाला काही माहिती मिळाली का? मिस्टर आर्यन, मी तुमच्या भाषेत समजावा यांना, आणि पुन्हा जर यांनी प्रश्न विचारला ना तर स्टाफला बोलवून यांना बाहेर काढेन. नाही सर, सॉरी. मी त्यांच्या वतीनं तुमची माफी मागतो. सॉरी सर. त्याची काही आवश्यकता नाहीये, त्यांना समजावा. वहिनी मला खरंच असं वाटतं आपण निघायला हवं आता. पोलीस त्यांचं काम करतायत, त्यांना काही कळलं तर ते कळवतील आपल्याला. अजिबात नाही. मी तुम्हाला आधीही बोलले, सरांबद्दल जोपर्यंत मला काही कळत नाही मी इथून कुठेच नाही जाणार. अहो पण वहिनी असं. हॅलो वहिनी तुम्ही अजून पोलीस स्टेशनलाच आहे का? हो. आपल्या ब्रो बद्दल काय समजला का? नाही अजून. आजी काय झालं तुम्हाला? काय लागलंय तुमच्या कपाळाला? काही नाही. तुम्हाला काहीतरी लागलंय, तुम्ही लपवताय माझ्यापासून. सांगा ना काय झालंय? अगं नाही ग, माझं जाऊ दे. ते आता होतच असतं ना काहीतरी. आधी मला सांग
तू कशी आहेस? आणि राजवीरचं काही कळलं का? हो, राजवीर सरांबद्दल काही कळलं तर मी तुम्हाला सांगते, पण मला आधी सांगा तुम्हाला काय झालंय, कसं लागलं? हे बघ, आता ना माझी ना गोळ्या घ्यायची वेळ झालीये. मी जाते खोलीमध्ये, पण तू राजवीर बद्दल काही कळलं ना तर मला अगदी लगेच कळव. हा हो, मी कळवते. घर पुरुषापेक्षा घरातली स्त्रीच जास्त चांगल्या प्रकारे सांभाळू शकते. वहिनी, मला असं वाटतं आपण आता खरंच घरी जायला हवं. माझ्या एक गोष्ट लक्षातच नाही आली. राजवीर सर नसताना त्यांच्या घरच्यांना सगळ्यात जास्त आता माझी गरज आहे. आजीला माझी गरज आहे. आपण निघूया, पण त्याआधी अजून एके ठिकाणी जायचं. देवी आई, तू माझी कितीही परीक्षा बघण्याचा प्रयत्न केलास तरी मला माहितीये माझे राजवीर सर जिथे कुठे आहेत तिथे ते सुखरूप आहेत आणि लवकरच ते माझ्याकडे परत येणार आहेत. विश्वास आहे ना तुमचा माझ्यावर मिस मयुरी? मग अशी हार का मानताय? का जाब विचारताय देवी आईकडे? मी तुम्हाला प्रॉमिस केलंय ना मिस मयुरी, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीये. मिस मयुरी, जरा संयम ठेवा, मी लवकरच परत येणार. मग तुम्ही मला आता का नाही भेटत? काय झालं वहिनी? काही नाही. देवी आई, काय चाललंय हे सगळं? का असं लपंडाव खेळतेस? माझे राजवीर सर तुझ्या दारातून निघून गेलेत, त्यामुळे त्यांना सुखरूप परत घेऊन येणं ही तुझी जबाबदारी आहे. जोपर्यंत माझे राजवीर सर परत येत नाही तोपर्यंत मी अन्नाला शिवळा सुद्धा नाहीये. ज्या दिवशी माझे राजवीर सर परत येतील ना त्या दिवशी मी स्वतः त्यांना तुझ्या दारात घेऊन येईन. तोपर्यंत मी संसाराचं कुठलंच चूक नाही अनुभवणार, हा शब्द आहे माझा. आता तू मला शब्द दे, माझ्या राजवीर सरांना परत आणशील ना? अजब कहानी, अबोल प्रीतीची अजब कहानी. या मुलाने ना माझ्या जीवाला घोर लावून ठेवला. कुठे असेल तो, काय करत असेल, कुठे शोधू मी याला? ताई ताई ताई, हे सगळं तू राजवीर बद्दल बोलतेस? मिठू, आता राजवीर हरवलाय म्हटल्यावर मी त्याच्याबद्दलच बोलणार ना. हो बरोबर आहे, पण ताई ताई मला ना एक प्रश्न पडला, विचारू? विचार. ताई, राजवीर खरंच गायब झालाय की संधीचा फायदा साधून तू त्याला गायब? राजवीरच्या बाबतीत तू आता हे जे काही मला विचारण्याचा प्रयत्न करतेस ना, हे शेवटचं. या पुढे जर त्याच्याबद्दल तू काहीही बोललीस तर
तुझं मी काय करीन माहितीये ना तुला? कॉफी आण जा. मयुरी, काय तू इथे काय करतेस? मी आजींसाठी पेज. मयुरी, तू इथे काय करतेस? तुला बजावलं होतं ना मी माझ्या घरात पाऊल ठेवायचं नाही म्हणून. हिम्मत कशी झाली का तुझी इकडे यायची? चल निघ 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 ऐका ना, निघ. मी काय म्हणते? काय म्हणतेस तू? आर्यन, आर्यन घेऊन आला का तुला इथे? नाही आर्यन. मॅम ऐका ना. आर्यन, खरं खरं सांग. मॅम काय? आर्यन, तू हिला घेऊन आलास? मी नाही म्हटलं होतं ना, तू घेऊन आलास हिला? मॅम ऐका ना, त्यांची काही चूक नाहीये. त्यांना काही बोलू नका, मी स्वतः आले. का? पोलीस स्टेशन मध्ये मी तुला तुझी लायकी दाखवून दिली होती ना. तुझ्याऐवजी दुसरं कोणी असतं ना तर तोंड लपून निघून गेलं असतं घरातनं. पण तू लाज शरम असेल तर जाशील ना. निघ माझ्या घरातनं. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जबाबदारीची जाणीव ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी राजवीर सरांना वचन दिलं होतं, मी सगळ्यांची काळजी घेईन. हे माझं घर आहे, तुम्ही सगळी माझी माणसं आहात. मी इथून कुठेच नाही जाणार, मी इथेच राहणार. मी सगळ्यांची काळजी घेणार आहे ना. डोकं फिरलंय तुझं? तू आमची काळजी घेणार? हे तुझं घर आहे आणि या घरावर तुझा काय अधिकार आहे? निघायचं आत्ताच्या आत्ता माझ्या घरातनं निघायचं. आणि तू हे जे काही नाटक करते ना मॅम मॅम करून, ते करायचं नाही माझ्या समोर. मॅम मी काय म्हणतो ऐका जरा एकदा. नाही आले बस, कुणी काही सांगण्याचा प्रयत्न करू नका मला. अहो मॅम, असा रागाच्या भरात निर्णय घेण्याआधी मी काय म्हणतोय ते समजून तर घ्या. हिच्या बाबतीत मी काही ऐकून घेणार नाही. निघायचं. मॅम निघ. यामिनी मॅम, यामिनी मॅम, इन्स्पेक्टर साहेब काय झालं? बोलायचं होतं. राजवीर सराफ यांची गाडी शहराच्या बाहेर एका खोल दरीमध्ये सापडली आहे. काय सांगताय का तुम्ही? हो, आणि ती सुद्धा जळलेल्या अवस्थेत. मॅडम, हे कपडे. हे कपडे अपघात स्थळी मिळाले. राजवीर सरांचेच कपडे. इन्स्पेक्टर साहेब, हे माझ्या राजवीरचे कपडे आहेत इन्स्पेक्टर साहेब. राजवीरचे कपडे म्हणजे मग राजवीर कुठे? राजवीर कुठे? ऍक्च्युली आम्ही त्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण घनदाट जंगल आणि जंगलात जंगली जनावर, त्यामुळे त्यांची डेड बॉडी आम्हाला सापडली नाही. इन्स्पेक्टर साहेब, अहो काय बोलताय तुम्ही? बॉडी सापडली नाही? ओ, ज्या अर्थी ते सापडले नाही त्या अर्थी ते अजून जिवंत आहेत, कळतंय का तुम्हाला? सॉरी टू से, पण या कपड्यांवरती जे रक्ताचे डाग आहेत ते रक्ताचे नमुने राजवीर सरांच्या रिपोर्ट बरोबर मॅच होत आहेत. इन्स्पेक्टर साहेब, हे बघा तुम्ही काय बोलताय मला खरंच काही कळत नाही. तुम्ही जरा प्लीज सगळं नीट स्पष्ट सांगाल का? मी स्पष्ट बोलतो. आमच्या तपासानुसार
राजवीर सराफ इज नो मोर. अबोल प्रीतीची अजब कहाणी. अबोल प्रीतीची सांभाळा स्वतःला. अजब कहाणी. राजवीर राजवीर माझा मुलगा नाही अरे सावरा स्वतःला राजवीर कसं जाऊ शकतो राजवीर. सर राजवीर मॅम चल निघ निघ मॅम मी काय म्हणते निघ मयुरी निघ. मॅम ऐका ना. माझ्या मुलाला मी आधीच गमावलंय. आता मला कोणालाही गमवायचं नाही. ज्या माझ्या मुलाने तुला या घरात आणलं, तुझी लायकी नसताना तुला सगळ्या सुखसोयी दिल्या, माझ्यावरचं प्रेम तुझ्या पदरात घातलं, त्या माझ्या मुलाला तू गेलंस मयुरी, गेलंस. कोण आहे तुझं आता इथे या घरात? कोण आहे? कुणी नाही. माझ्या घरात न चालती हो. मॅम माझं मन मला सांगतंय आपले राजवीर सर जिवंत आहेत, त्यांना काही नाही झाले. आणि सर जोपर्यंत परत येत नाहीत ना तोपर्यंत मी माझं वचन पूर्ण करणार. मी इथेच राहणार आहे आपल्या घरात. मी आपल्या सगळ्यांची काळजी घेणार आहे. मला सगळ्यांसाठी इथे राहावं लागेल. वहिनी तुम्ही सिच्युएशन समजून घ्या. तर काय झालंय ते समजून घ्या. राजवीरच्या जाण्याने सगळेच हादरले. तो वहिनी प्रचंड हादरले. त्यात ही अशी घरात वादावादी झालेली चांगली नाहीये वहिनी. तुम्ही आत्ता काय करा, तुम्ही घरी जा. आपण सगळं शांत झालं की बघू ना. तुम्ही आत्ता घरी जा वहिनी प्लीज. विश्वास फक्त विश्वासच खरा असतो, बाकी सगळं खोटं. माझे बाबा 1.5 वर्ष गायब होते, पण फक्त माझा विश्वास होता ते परत येणार. आणि ते परत आले. राजवीर सरांच्या बाबतीतही माझा ठाम विश्वास आहे. आपले राजवीर सर परत येणार. राजवीर सर सुखरूप परत येणार. अबोल प्रीतीची अजब कहाणी. अबोल प्रीतीची अजब कहाणी. अजब कहाणी. राजवीरच्या डेड बॉडीचं काय केलंस तू? कुठे आणि कशी विल्हेवाट लावलीस त्याची? आर्यन मी तुला आई तुम्ही इथे काय झालं आई?
आई, आर्यन, आर्यन खरं खरं सांग, माझा राजवीर कुठे? कुठे आहे माझा राजवीर? त्याच्या बाबतीत काय गोष्ट झाली जी तुम्ही माझ्यापासून लपवताय? आर्यन खरं खरं सांग बरं. अरे सांग मला. अरे बोल ना काहीतरी. हे आर्यन ब्रो, अरे आपला ब्रो कुठे आहे सांग ना. म्हणजे आपण जे ऐकलं ते खरं आहे का? नाही ना. अरे सांग ना आपला ब्रो कुठे आहे. अरे सांग ना रे, का माझ्या म्हातारीचा असा जीव टांगणीला लावतोस? आपण आपल्या ब्रोसाठी ना काय पण करू शकतो. तो जिथे असेल तिथे जाऊन त्याला आणू शकतो. आपल्या ब्रो साठी आपण कोणाशी पण फाईट करू शकतो. तू सांग ना आपला ब्रो कुठे आहे. आजी, फार त्रास होतोय मला सांगताना, पण काय करू. आपल्या सगळ्यांना आता मन घट्ट करायला लागेल. आजी, आजी आपला राजवीर गेला हो सगळ्यांना सोडू. काय काय बोलतोय. आपलं ब्रो कुठं बोलतोयस तू? गेला. नाही नाही, असं नाही होणार. तू असं नाही होणार. नाही आजी खरं सांगतो, मला इतके आता नव्हतं. नाही, तू कुठं बोलतोयस? आता सत्य बदलत नाही येणार. नाही नाही, असं नको बोलू रे, नको बोलू. ब्रो ब्रो नाही जाऊ शकत आपलं सोडून. क्या बात है अरे, तू माझ्याहून चांगली ऍक्टिंग करतोस रे. मानलं तुला. नौटंकीच्या बाबतीत तू माझ्याहून 4 पावलं पुढेस. कमाल. गॅरी, गॅरी तू रडायचं नाहीस. तू रडायचं नाहीस. तू रडत राहिलास तर मग माझं काम कोण करणार? राजवीरला फोन लाव. मी सांगते ना, फोन लाव. फोन लाव राजवीरला. फोन लाव राजवीरला. मी फोन लाव. मी फोन करते. तू करत नाहीस, मी करते फोन. आजी, राजवीर आता कोणाचाच फोन उचलणार नाही. तू गप्प बस. गप्प बस. तू गप्प बस. माझा राजवीर तो आहे पेढीवर गेलाय ना. नेहमीसारखा थोडा उशीर झाला असेल म्हणून तो आला नाहीये, एवढंच. पण तो येईल ना. तुम्ही सगळे खोटं बोलताय. आजी 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 शांत हो. माझा राजवीर खोटं आहे. शांत हो आजी, शांत हो. आबा, आबा थोडं खाऊन घ्या ना. मला नाही जेव असं वाटतं. अगं माझ्या पोरीसोबत असं काही झालंय. कसा जाईल कशाखाली घास माझ्या. काही नको मग. आबा, तुम्ही रात्रीपासून काहीच खाल्लेलं नाही. तुम्ही तुमच्या तब्येतीचा तरी विचार करा ना. आई अगं तू तरी सांग ना यांना खायला. तुम्ही दोघांनी रात्रीपासून काही खाल्लेलं नाहीये. थोडंसं खाऊन घ्या ना, 2 घास तरी. नको म्हणलं ना मी. मयूच्या विचारात जेवण जाईल का मला सांग बरं. इथे जावई बापू कुठे आहेत, कसे आहेत, कुठल्या परिस्थितीत आहेत काय माहिती. आपल्या मयूचं आत्ता लग्न झालंय. आत्ता कुठे संसाराला लागली आहे ती. आणि तिच्या बरोबर असं झालंय. काय वाईट होणार नाही, चांगलंच होणार आहे. आपण कोणाचं वाईट केलेलं नाही तर कोणी बी आपलं वाईट करू शकत नाही. जे होणार आहे ते चांगलंच होणार आहे. राजवीर सराफ यांची गाडी शहराच्या बाहेर एका खोल दरीमध्ये सापडली आहे. काय सांगताय का तुम्ही? हो, आणि ती सुद्धा जळलेल्या अवस्थेत. आमच्या तपासानुसार राजवीर सराफ इज नो मोर.
थँक्यू बाळा. आत्ता नका बोलू. तुम्ही आता ज्याच्या विचारात रस्ता क्रॉस करत होतात ते लवकरच तुम्हाला रस्ता क्रॉस करून भेटायला येतील, तेव्हा बोला. thank you